अर्थ वन बाय VTP लक्स या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घेतलं आहे. करिश्मा, मला वाटतं लग्नानंतर आयुष्यात खूप मोठा निर्णय श्रीकांत यांनी घेतला आणि त्यात त्यांनी आईचं मत थोडं कमी घेतलं, तुमचं जरा जास्त घेतलं. खरं आहे का? खरं आहे. कसं वाटतंय आई, लेकरांनी घर बुक केलं आहे? हां, छान वाटतंय. बरं. किती BHKचं घर घेतलं तुम्ही? 4 BHK. 4 BHK. तुम्ही घरात दोघं जण, हां. सासूबाई आहेत, अजून कोण कोण असतं? सासरे आणि माझ्या सिस्टर इन लॉ पण असतात. मग बरोबर आहे, 4 BHK लागणारच. श्रीकांत, घर घेताना आपण जनरली बजेटचा विचार करतो, पुरुष माणसं, पण त्याच्या पलीकडे सुद्धा घरासाठी आपण एक्स्ट्रा पैसे खर्च करायला तयार होतो जर ते थॉटफुल आणि लक्झुरियस एम्युनिटीजनं सजलेलं असेल तर. घर घेण्यामागे तुमचा थॉट काय होता? तर पहिला थॉट असा होता की कारण की माझी फॅमिली एक मोठी फॅमिली आहे, तर एक स्पेशियस घर असणंही गरजेचं आहे. आणि प्लस जे त्याच्यातले रूम्स वगैरे आहेत, किचन म्हणा, किचन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझ्या मदरसाठी आणि माझ्या वाईफसाठी मग ते एक प्रॉपर स्पेशियस असणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. मग दॅट इज द मेन थिंग टू गो फॉर इट. आणि ॲम्युनिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आहेत. ऑल आर डिजिटली अपग्रेडेड ॲम्युनिटीज आहेत. आणि होममध्ये पण ऑलमोस्ट ऑल द जे सिक्युरिटीज वगैरे आहे ते सगळं डिजिटली अपग्रेडेड आहे, तर ते मला खूप आवडलं. करेक्ट. तुम्ही काय पाहिलं करिश्मा? ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग आम्ही खूप प्रोजेक्ट्स बघितलेले. नाही, खूप प्रोजेक्ट बघितल्यानंतरच आपण एक प्रोजेक्ट फायनल करतो, कारण आपण घर एकदाच करतो. एकदाच घेतो. एक्झॅक्टली. सो इकडचे जे रूम्स साईज होते ते एकदम परफेक्ट होते. कुठेही जागा वेस्ट करत नव्हते ते लोक. बिल्ड क्वालिटी एक तर VTPची खूप चांगली आहे. जेव्हा आम्ही प्रोजेक्ट पूर्ण पाहिला, सॅम्पल स्पेस पाहिला, आम्ही लगेच तेव्हाच डिसाईड केलं वी शुड गो फॉर दिस प्रोजेक्ट. हे आत्ताची जी पिढी आहे की नाही, त्यांचे जे आईबाबा असतात त्यांची सुरुवात छोट्याशा घरापासून होते, राईट. आणि मग हळूहळू पोरं मोठी होतात, मग जागा वाढते आणि मग स्वप्नही वाढतात, त्यांच्या पंखात बळ येतं आणि मग ते 4 BHK वगैरे बुक करून टाकतात. मला सांगा, आत्ता हे 4 BHKचं घर जेव्हा तुम्हाला मिळेल, तुम्ही हे घर बुक करताना आला होतात, पाहिलं होतं? बरेच पाहिले होते, पण नंतर मग शेवटी यांनीच म्हणजे फिक्स केलं. तुम्ही काय बोलला नाही? नाही, आता म्हणजे त्यांचं स्वप्न ते माझं स्वप्न, माझं पण ते स्वप्न होतं मोठं घर असावं हे असं. हो, म्हणजे मला असं वाटतं जेवढे आता जसं की माझ्या वाईफने बोललं की आम्ही भरपूर प्रोजेक्ट पाहिले आहे, पण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जेव्हा आपण घर देतो आपल्याला वाटतं की आपण त्या घराच्या कनेक्टेड असावं. तर ते फिलिंग ह्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे ॲम्युनिटीज बघितल्या आणि त्याचं पूर्ण डिझाईन आणि फ्लोअर प्लॅन बघितल्यावरच वाटलं. आणि ऑब्व्हियसली इथले त्यांचे जे कस्टमर सर्व्हिस आहे, त्यांचं जे पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणा, बाकीचे जे काय प्रोसेसेस आहे, तुमचं पूर्ण बुकिंगपासनं तुमचं बाकीचे जे काय डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहेत, ते सगळे एवढे स्मूथ आहेत की आय कॅन से दॅट दिस इज रिअली नंबर 1. काही समअप कमेंट करिश्माजी? नाही, सेम. म्हणजे स्टाफ एव्हरीथिंग फ्रॉम डे 1 वी केम टू सी दिस प्रोजेक्ट. आत्तापर्यंत सगळं एकदम व्यवस्थित होतं. दे वर ऑलवेज देअर टू हेल्प अस. काही क्वेरी असेल, काही पण असेल, नेहमी होते सगळे लोक. वाह वाह.